आणि यानंतरची बातमी आहे शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांसंदर्भातली। रवींद्र धंगेकर आता गप्प बसायचं काही नाव घेत नाहीत, कारण पुण्याच्या गुन्हेगारीला जबाबदार कोण आहे असा संतप्त सवाल ते वारंवार विचारतात। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरती सुद्धा त्यांनी गंभीर आरोप केलेत। कुख्यात समीर पाटील हा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जवळचा आहे आणि या समीर पाटीलकडे गुंड निलेश घायवळ संदर्भातली माहिती आहे असा सुद्धा थेट आरोप त्यांनी केलेला आहे। त्यानंतर तो म्हणला की मी रवी धंगेकरला बोका लावा। हे कोण म्हणतोय? की हा समीर पाटील म्हणतोय। आणि मी परत माहिती घेतली तर ह्याच्यावरच मोका झालेला आहे। जर मोका ज्याला झालाय तो लोकप्रतिनिधीवर मोका टाकतो। मग मी अजून माहिती घेतली तर माझ्या लक्षात आलं की तो चंद्रकांत दादांच्या आजूबाजूला नेहमी असतो, कार्यक्रमाला असतो। मी शिंदे साहेबांना एकच सांगितलं, साहेब पुण्यातली गुन्हेगारी जर थांबणार नसेल आणि मी एक कार्यकर्ता म्हणून, एक शिवसैनिक म्हणून जर बोलणार नसेल तर त्याचं मोठं पाप मला बसणार आहे। कारण शेवटी पुणेकरांबरोबर मी गेली 30-35 वर्ष काम करतोय। 5 वेळा नगरसेवक, आमदार, लोकसभा, हा सगळा कुटुंब म्हणून मी काम केलेलं। त्यामुळे मी जर नाही बोललो तर मला हे पुणेकर माफ करणार नाहीत।